त्याचा स्लो करेल. मला शुगरचा त्रास 2007 पासून आहे. 2009ला मला पॅरलिसचा अटॅक आलेला. त्याच्यानंतर मग ते पुढे वगैरे काढलं. त्याच्यात मग मला 2-3 ब्लॉकेज सांगले. एक 99% होते आणि 2 कमी होते, 30% 40% असेल. त्याच्यानंतर आम्ही कराडला कॅल्शियम थेरपी घेतली. पण बऱ्यापैकी फरक होता. पण नंतर असं दम लागायला लागला ना. दम लागल्यानंतर मग जमलं म्हणला पप्पाही म्हणला आपण तर मामा तो बागला करू म्हणलं ट्रीटमेंट एकदा बघूया मागं बागचं काय होतं काय नाही. त्याच्यानंतर आपण काय तो डिसिजन घेऊ म्हणून इथं मी मला वाटतं डिसेंबरमध्ये आले असेल. त्यावेळेस मला अगोदर औषध दिली. औषध घेतली म्हणजे मला जेवण असं अजिबात जात नव्हतं. मी चटपट भाकरी खायचे, चटपट चपाती, ते पण जबरदस्ती खाल्ल्यासारखं खायचे. मग इथल्या औषधात मला चांगलं 2-3 दिवसापर्यंत त्याचं म्हणजे फरक जाणवला. मला जेवण रेग्युलर जायला लागलं आहे तसं व्यवस्थित आता माझं जेवण आहे. आणि जो दम लागत होता तो पूर्ण बंद आहे. मग चालायला आता जवळजवळ मी 2 किलोमीटर न थकता चालते. आणि इथं बेल्टवर ज्यावेळेस चालवलं का मला त्यावेळेस मी 1 मिनिटं चालली स्टार्टला. त्याच्यानंतर मग एक 2-3 मिनिट असं थोडं हळूहळू. म्हणजे पहिल्यांदा आला तेव्हा तुम्ही 1 मिनिट चालवा? 1 मिनिटं चालले ट्रेडमिलवरती. आणि त्याच्यानंतर आज किती चालला? आज मी 20 मिनिटं चालले. 20 मिनिटं चालला. ओके, म्हणजे प्रोग्रेस वाटते तुम्हाला? हो. पहिल्यापेक्षा तुम्हाला आता काय फरक वाटतोय? फरक म्हणजे एकदम लागत होता तो पूर्ण बंद आहे. फ्रेश वाटतो. ओके. आणि जेवण व्यवस्थित आता रेग्युलर जसं पाहिजे तसं मला जेवण व्यवस्थित जातं. पंचकर्म. तुम्हाला त्याचा फरक आहे? भरपूर फरक आहे. भरपूर फरक. चांगले म्हणजे मला आता वाटतं मी पहिले आले असते तर आणखी चांगले राहिले असते. ओके.